नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 साठी शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी कशी करायची, यासाठी काय प्रोसिजर असणार आहे, या संबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला पात्र शेतकऱ्यांची यादी कुठे पाहायला मिळणार आहे, ती डाउनलोड कशी करायची, त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी कशी करायची. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स L1 डिव्हाइसची आवश्यकता पडणार आहे. त्यासाठी तुम्ही मंत्रा MFS 110 ही डिव्हाइस तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. याचे ड्रायव्हर आणि RD सर्व्हिस इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. ही डिव्हाइस तुम्हाला बाय करायची असेल तर याची लिंक टॅग प्रॉडक्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ही डिव्हाइस ऑर्डर करा आणि याच्या ड्रायव्हरची लिंक पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम किंवा WhatsApp चॅनलला पाहायला मिळेल. याचे ड्रायव्हर आणि RD सर्व्हिस इन्स्टॉल झाल्यानंतर पुढील प्रोसिजर काय असणार आहे पाहूयात. तर सर्वप्रथम आपण PPT पाहूयात, त्यानंतर लाईव्ह पाहूयात की आपल्याला ई-के-वाय-सी कशी करायची आहे. संपूर्ण प्रक्रियेचा वर्कफ्लो चार्ट कसा असणार आहे पहा. बँक डेटा अपलोड करतील, सिस्टीम पडताळणी होईल, त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल. माहितीची पडताळणी करायची आहे, शेतकऱ्यांची बायोमेट्रिक्स ई-के-वाय-सी करायची आहे आणि सबमिट झाल्यानंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. तर यामध्ये तुम्हाला ज्यांच्याकडे महाऑनलाईनचा आयडी आहे किंवा ग्रामपंचायतचा आयडी आहे, अशांनाच ही ई-के-वाय-सी करता येणार आहे. त्यांनी काय करायचं आहे, महाऑनलाईन पोर्टलमध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना हे पाहायला मिळेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला केओस आयडी ऑटोमॅटिक येणार आहे, युजर नेम ऑटोमॅटिक येणार आहे. इथं आधार नंबर टाकायचा आहे. जो कोणी ऑपरेटर असेल, ज्यांच्या नावाने हे केंद्र असेल, म्हणजे महाऑनलाईनचा आयडी असेल, त्यांचाच आधार नंबर टाकायचा आहे. त्या VLEचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची, जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करायचं, ॲड्रेस आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं. हे वन टाईम रजिस्ट्रेशन आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना चूक करू नका. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पोर्टल ओपन होणार आहे. या पोर्टलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारे शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी करता येणार आहे. एकतर विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांकानुसार. विशिष्ट क्रमांक तुम्हाला यादीमध्ये पाहायला मिळेल. यादी कुठं भेटणार आहे, तर तुम्हाला यादी ही याच वेबसाईटवरती इथं पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांक किंवा आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला फार्मर डिटेल्स संपूर्ण माहिती दाखवणार आहे. यामध्ये फार्मर डिटेल्समध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे पहा. या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर जर बरोबर असेल तर येसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ना. आधार नंबर जर चुकीचा असेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जाईल, आधार नंबर चेक झाल्यानंतर तुम्हाला माहिती विचारली जाईल, बँक अकाउंट नंबर, लोन अकाउंट नंबर आणि लोन अमाउंट हे बरोबर आहे का? जर बरोबर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि जर नसेल तर नो करायचं आहे. ही सर्व माहिती योग्य असेल तर येस करून तुम्हाला त्या शेतकऱ्याचं डिक्लेरेशन इथं ॲक्सेप्ट करायचं आहे आणि फार्मरची संमती घेऊन त्याचं बायोमेट्रिक्स ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला रिसिप्ट द्यायची आहे. शेतकऱ्यांची 10ही बोटं लावून तुम्हाला त्याचं बायोमेट्रिक्स व्हेरिफिकेशन होतं का नाही हे चेक करायचं आहे. जर होत नसेल तरच तुम्हाला ग्रीव्हियन्स रेज करायचा आहे आणि जर काही माहिती चुकली तरच तुम्हाला ग्रीव्हियन्स रेज करायचा आहे, अन्यथा तुम्हाला ग्रीव्हियन्स रेज करायचा नाही. तुम्हाला शेतकऱ्याची 10ही बोटं चेक करायची आहेत आणि त्यानंतरच त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. जर ग्रीव्हियन्स रेज केला तर यासाठी काय असणार आहे पहा. आधार नंबर चुकीचा असेल, लोन नंबर चुकीचा असेल, लोन अमाउंट चुकीची असेल, तर तुम्हाला ग्रीव्हियन्स रजिस्टर केल्यानंतर त्यांना तुम्हाला तहसील कार्यालय किंवा संबंधित बँकेकडे पाठवायचं आहे. त्यानंतर त्यांच्या जी काही चुकलेली माहिती असेल त्याची दुरुस्ती होईल. परत पोर्टलवर त्यांचा विशिष्ट क्रमांक किंवा आधार नंबरनं परत त्यांची माहिती दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर आपण पोर्टलवर पाहूयात की ही प्रक्रिया कशी असते. तर यासाठी तुमच्याकडे महाऑनलाईनची आयडी असणं आवश्यक आहे किंवा ग्रामपंचायतची ऑपरेटर आयडी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुमचा युजर आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं डाव्या बाजूला एक ऑप्शन पाहायला मिळेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. यावर क्लिक केल्यानंतर परत एक तुम्हाला ऑप्शन आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरी टॅब ओपन होणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथं तुमचा जो आयडी असेल, युजर आयडी असेल तो तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक दाखवणार आहे. ज्या वेळेस
शेतकऱ्यांची यादी येईल, त्यामध्ये तुम्हाला विशिष्ट क्रमांक पाहायला मिळेल. त्या विशिष्ट क्रमांकावरती क्लिक करून इथं विशिष्ट क्रमांक टाकायचा आहे आणि पुढील प्रोसिजर तुम्हाला करायची आहे किंवा आधार नंबरनेही तुम्ही त्या शेतकऱ्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकता. ॲक्च्युअलमध्ये या ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.